आजच्या तासाला आपण इयत्ता 5वी नवोदय मधील गणित विषयातील स्वाध्याय 10.2 चा अभ्यास करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाशी संबंधित नमुना प्रश्न आणि स्वाध्याय 10.1 चा व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ नक्की पहा। कारण स्वाध्याय 10.2 जर समजून घ्यायचा असेल तर अगोदर या पाठातील नमुना प्रश्न आणि स्वाध्याय 10.1 समजणं गरजेचं आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा। आजच्या तासाला आपण स्वाध्याय 10.2 चा अभ्यास या ठिकाणी स्वाध्याय 10.2 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न असा दिलेला आहे, 725 ही संख्या नजीकच्या शंभरात दाखवायची झाल्यास त्या संख्येची सन्निकटता पुढीलपैकी कशाशी आहे। आपल्याला या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे 725 आणि या 725 ला आपल्याला शंभरामध्ये दाखवायचं आहे। आता शंभरामध्ये दाखवायचे म्हणजे काय, 100, 200, 300, 400 या प्रमाणामध्ये दाखवायचं आहे। ठीक आहे, पण आपल्याला सुरुवातीला काय करायचं असतं, दिलेल्या संख्येमध्ये आपल्याला कोणत्या अंकापर्यंत ती संख्या घ्यायची आहे ते अगोदर आपण निश्चित करू। आपल्याला संख्या शंभरामध्ये दाखवायची आहे, याचा अर्थ आपण शतकापर्यंत घेणार आहोत। एकक, दशक आणि शतक, म्हणजे आपल्याला ही जी संख्या आहे ती 7 या अंकापर्यंत दाखवायची आहे, हे अगोदर आपण क्लिअर केलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा, जर शंभरात दाखवायची असेल तर त्या संख्येची अधिकतम सन्निकटता म्हणजे त्याच्या जवळची सर्वात जवळची संख्या कोणती असेल दिलेल्या पर्यायापैकी। ठीक आहे, आपण ते कशावरून ठरवत असतो, ज्या अंकापर्यंत आपल्याला ती संख्या लिहायची आहे त्या अंकाच्या उजवीकडच्या अंकावरून आपण ठरवत असतो, बरोबर आहे। मग या ठिकाणी 7च्या उजवीकडचा अंक कोणता दिलेला आहे, 2 आहे। तो जर 5 किंवा 5च्या पुढे असता तर या ठिकाणी 7 मध्ये एक प्लस झाला असता आणि आपल्याला 800 ही संख्या लिहावी लागली असती, बरोबर आहे की नाही। पण या ठिकाणी जर आपण उजवीकडचा अंक पाहिला तर तो 2 आहे, म्हणजेच 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे, म्हणून आपल्याला या 7 मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायची आवश्यकता नाही। याचाच अर्थ जर आपण 725 ला नजीकच्या शंभरामध्ये दाखवायचं झालं तर आपण या ठिकाणी 700 या प्रमाणामध्ये ती संख्या दाखवू शकतो, म्हणजेच पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे। ओके, त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, या ठिकाणी काय दिलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता, कंसात या ठिकाणी तुम्हाला एक गुणाकार दिलेला आहे आणि या गुणाकाराशी कोणती सन्निकटता अधिक जवळची आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे। तर हा प्रश्न झाल्यानंतर कंसामध्ये जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेकडे पण व्यवस्थित लक्ष द्या, कारण बरेचसे विद्यार्थी घाईमध्ये प्रश्न तर वाचतात परंतु कंसातली सूचनाच वाचत नाहीत आणि त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे प्रश्न चुकण्याची शक्यता आहे। आपल्याला कंसामध्ये सूचना काय दिलेली आहे की प्रथम दिलेली जी संख्या आहे ती जवळच्या दशांशामध्ये पूर्ण करा। ठीक आहे, म्हणजे आपल्याला ज्या 2 संख्या दिलेल्या आहेत गुणाकारासाठी, पहिल्यांदा आपल्याला त्या दोन्ही संख्या दशांशामध्ये पूर्ण करायच्या आहेत, बरोबर। मग या ठिकाणी पहिली जी संख्या दिलेली आहे 2.02, या संख्येतील दशांश स्थळ कोणता आहे तर 0। ठीक आहे, त्यानंतर गुणिले 5.94, या संख्येतील दशांश स्थळ कोणता आहे 9 आहे। ठीक आहे, आता आपण ह्या दोन्ही संख्यांना दशांश पर्यंत पहिल्यांदा पूर्ण करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी दशांश पर्यंत पूर्ण करत असताना उजवीकडील अंक 5 किंवा 5च्या पुढे असेल तर 1 ने वाढ होत असते, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उजवीकडचा अंक 2 आहे, म्हणजेच आपल्याला जी संख्या आहे ती जशास तशी लिहावी लागेल, त्यामध्ये बदल करायची काही आवश्यकता नाही। त्यानंतर गुणिले या ठिकाणी 5.9 आहेत आणि उजवीकडचा अंक 4 आहे, म्हणजे या ठिकाणी देखील आपल्याला बदल करायची आवश्यकता नाही। ठीक आहे, या ठिकाणी आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये 2.0 गुणिले 5.9 घेतलेले आहेत। या ठिकाणी आपण गुणाकार करू, 92, 18 ला 8, हातचाला 1, 2 10, 10 ने 1 11, म्हणजेच 11.8 हे आपलं उत्तर आलेलं आहे। परंतु आपल्याला ही संख्या जर पूर्णांकामध्ये दाखवायची असेल तर आपण दशांशच्या नंतरचा जो अंक आहे त्या अंकाचा विचार करा, तो जर 5 किंवा 5च्या पुढे असेल तर दशांशच्या अलीकडची जी पूर्ण संख्या आहे त्यामध्ये 1 ने वाढ होते, म्हणून आपण दशांशच्या नंतरचा अंक 5च्या पुढचा असल्यामुळे या ठिकाणी 11च्या ऐवजी पूर्णांकामध्ये जर उत्तर काढायचं झालं तर या ठिकाणी आपण किती घेणार आहोत, 12 घेणार आहोत। म्हणजेच आपलं प्रश्न क्रमांक 2 चं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे, 12 आलेलं आहे, पर्याय क्रमांक सी। ओके, त्याचबरोबर
या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 काय दिलेला आहे पहा, 6.97 गुणिले 0.093 च्या सर्वात जवळची असणारी किंमत आपल्याला विचारलेली आहे आणि त्यासाठी कंसामध्ये सूचना देखील दिलेली आहे की प्रथम दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या दशांश मध्ये पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, 6.97 गुणिले 0.093 आपण प्रथम या दोन्ही संख्या दशांश मध्ये पूर्ण करून घेऊ। दोन्ही संख्यांचं दशांश स्थळ पहा कुठपर्यंत आहे, त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करून घेऊ। ओके, या ठिकाणी मी दशांश स्थळापर्यंत अंडरलाईन केलेलं आहे। आता आपण त्या संख्या दशांश मध्ये कन्वर्ट करून घेऊ। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 6.9 आहे आणि उजवीकडचा जो अंक आहे तो 5च्या पुढचा आहे। आपल्याला माहिती आहे की जर उजवीकडचा अंक 5च्या पुढे असेल तर या अंकामध्ये 1 ने वाढ होते। मग या ठिकाणी आपण 9च्या ऐवजी 10 लिहायचं का? नाही। तर या ठिकाणी काय बदल होईल पहा, आपण 6.9 मध्ये जेव्हा 1 मिळवतो तेव्हा हा जो 1 आहे तो 9 आणि 1 10 0 झाले। ठीक आहे, हाचा आला 1, 6 आणि 1 7 आणि दशांश द्या, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6.9 च्या ऐवजी या ठिकाणी आपल्याला 7 घ्यावे लागतील। हा बदल व्यवस्थित लक्षात द्या, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्युजन होतं की 9च्या ठिकाणी ते 10 घेतात, परंतु 10 घ्यायची गरज नाही। या ठिकाणी आपण 1 मिळवल्यावर हा 0 घ्या, त्यानंतर हातचा घ्या, 6 आणि 1 7 होतात, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6.9 च्या ऐवजी किती घ्यावे लागतील? 7 घ्यावे लागतील। त्यानंतर गुणिले, या ठिकाणी जर पाहिलं तर दशांश पर्यंत 0च आहे, बरोबर आहे, परंतु त्याच्या पुढचा जो अंक आहे म्हणजेच उजवीकडचा अंक तो 9 आहे। ओके, मग हा अंक उजवीकडचा 9 असल्यामुळे आपल्याला या शून्यामध्ये 1 प्लस करावा लागेल, म्हणजेच 0.0 न लिहिता 0.1 लिहावं लागेल। आणि जेव्हा आपण यांचं गुणाकार करू 7 1 7 आणि 7 0 0, एका स्थळानंतर दशांश आहे, बरोबर, दशांश स्थळानंतर एक स्थळ आहे, म्हणून आपण उजवीकडून एक अंक सोडून दशांश स्थळ द्यायचं आहे। दशांशच्या गुणाकारामध्ये तो नियम आहे, जेवढे दशांशच्या नंतरचे स्थळ असतात तेवढे स्थळ आपल्याला उत्तरामध्ये उजवीकडून सोडून त्या ठिकाणी दशांश स्थळ द्यावं लागतं। म्हणून या ठिकाणी दशांशच्या नंतर एक स्थळ आहे, म्हणजेच उत्तरामध्ये उजवीकडून आपण एक अंक सोडायचा आणि दशांश द्यायचा। मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं जे उत्तर आहे ते आपलं किती आलेलं आहे? 0.7 आलेलं आहे। ओके, याचप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 काय दिलेला आहे पहा, 3.07 गुणिले 4.56 ची किंमत आपल्याला विचारलेली आहे। या ठिकाणी कंसामध्ये एक सूचना पण दिलेली आहे, प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशामध्ये पूर्ण करा। या ठिकाणी आपण दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत या दोन संख्यांमध्ये दशांश स्थळापर्यंत अंडरलाईन करून घेऊ, म्हणजे आपल्याला ती संख्या कुठपर्यंत लिहायची आहे याचा अंदाज येईल। या ठिकाणी आपण दशांश स्थळाच्या उजवीकडील अंक जर पाहिला तर 7 आहे, म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून शून्याच्या ऐवजी आपण 1 ने वाढ करून या ठिकाणी 3.1 घेणार आहोत। त्यानंतर गुणिले, या ठिकाणी दशांश स्थळानंतर 6 हा अंक आहे आणि हा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून या ठिकाणी आपण 4.5 च्या ऐवजी 4.6 घेणार आहोत। या ठिकाणी आपण दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या दशांशामध्ये पूर्ण केलेल्या आहेत। आता आपण त्यांचा गुणाकार करू, उभ्या पद्धतीने आपण त्या दोन्ही संख्यांचा सुरुवातीला गुणाकार करून घेऊ। 4.6 गुणिले 3.1 यांचा आपण गुणाकार करू, 6 1 6 आणि 4 1 4, या ठिकाणी 0 किंवा प्लसचं चिन्ह घेऊ शकता तुम्ही। 3 संग 18 ला 8, हाचा आला 1, 3 चौक 12 आणि 1 13, या ठिकाणी आपण बेरीज करू, बघा 6 8 आणि 4 12 ला 2, हाचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 ला 1। या ठिकाणी दशांशच्या नंतर 2 अंक आहेत, हा एक अंक आणि हा एक अंक, म्हणजे उत्तरामध्ये आपल्याला उजवीकडून 2 अंक सोडायचे आहेत, 1 आणि 2, हे 2 अंक सोडल्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे। या ठिकाणी आपलं उत्तर 14.26 हे आलेलं आहे, परंतु आपल्याला जे उत्तर आहे ते पूर्णांकामध्ये विचारलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे की दशांशच्या नंतरचा आपण अंक पाहत असतो,
तो 5 किंवा 5च्या पुढे असेल तर या पूर्णांक संख्येमध्ये 1 ने वाढ करायची। या ठिकाणी दशांशच्या नंतरचा अंक 2 आहे, म्हणजेच 14 मध्ये वाढ करायची अजिबात आवश्यकता नाही। या ठिकाणी आपण जे उत्तर काढणार आहोत ते किती आहे? 14 आहे। जर या ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक असता तर आपल्याला 14च्या ऐवजी या ठिकाणी 15 घ्यावे लागले असते। ओके, त्यानंतरचा 5वा प्रश्न पहा काय दिलेला आहे। 7631 ही संख्या सर्वात जवळच्या सहस्त्रामध्ये जर पूर्ण केली तर किती होईल? सहस्त्र म्हणजे काय तर 1000, ठीक आहे। हजारामध्ये पूर्ण करायची आहे ती संख्या आपल्याला। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण पहिल्यांदा काय करायचं, कोणत्या अंकापर्यंत आपल्याला ती संख्या लिहायची आहे ते अगोदर क्लिअरपणे आपण या ठिकाणी अंडरलाईन करून घ्यायचं आहे। आपल्याला सहस्त्रापर्यंत लिहायची आहे, एकम, दहम, शतम आणि सहस्त्रम। म्हणजे या ठिकाणी आपण सहस्त्र म्हणजेच 7 या अंकापर्यंत ती संख्या लिहिणार आहोत। आपण एकक, दशक, शतक, हजार जसं मोजतो तसं एकम, दहम, शतम आणि सहस्त्र या पद्धतीमध्ये देखील मोजणी करता येते। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला 7 या अंकापर्यंत ही संख्या लिहायची आहे, म्हणजे सहस्त्रामध्ये लिहायची आहे। त्यानंतर आपण काय करतो, त्याच्या उजवीकडील अंक पाहत असतो, बरोबर आहे। आता तो 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर या 7 मध्ये 1 ने वाढ करा। हे पहा, प्रश्न अगदी सोपे आहेत, प्रत्येक प्रश्न या पाठामधील अगदी सोपा आहे। फक्त आपल्याला त्या संख्येमध्ये बदल कशाप्रमाणे होतोय तेवढं लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी आता काय होईल, 7च्या ऐवजी 8 होतील, बरोबर आहे। 8 कसे होतील पहा, कारण उजवीकडचा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे। फक्त आपल्याला या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये जवळपास सारखीच पद्धत आहे। या ठिकाणी उजवीकडचा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून या ठिकाणी आपण 7च्या ऐवजी 8 घेतले, त्याच्यामध्ये 1 प्लस केला। आता त्या ठिकाणी आपल्याला सहस्त्रात संख्या लिहायची, म्हणजे बाकीचे अंक 0 असतील। ओके, मग आपलं उत्तर किती आलेलं आहे 5व्या प्रश्नाचं? 8000 आलेलं आहे। ओके, त्यानंतर स्वाध्याय 10.2 मधला शेवटचा प्रश्न नाही, या ठिकाणी 7 प्रश्न आहेत, आपण 6वा प्रश्न घेणार आहोत। दशमान शतांशापर्यंत ठीक करून मग सोडवा। म्हणजे आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे की पहिल्यांदा शतांशापर्यंत या संख्या लिहा आणि त्यानंतर तो प्रश्न सोडवा। तर आपण सुरुवातीला काय करत असतो, शतांश स्थळापर्यंत त्या संख्या अंडरलाईन करून घ्या, म्हणजे आपल्याला नंतर सोडवायला सोपं जाईल। एकांश, दशांश आणि शतांश, म्हणजे आपल्याला दशांशच्या नंतर 2 अंकापर्यंत संख्या घ्यायची। प्रत्येक संख्येला आपण अंडरलाईन करून घेऊ, जिथपर्यंत आपल्याला संख्या लिहायची आहे त्या अंकापर्यंत आपण संख्या अंडरलाईन केलेल्या आहेत। आता बघा बदल कशा पद्धतीने होतो। या ठिकाणी उजवीकडचा अंक 4 आहे, यात कुठल्याही प्रकारे बदल होणार नाही। 17.65 जशास तसे राहतील। ओके, त्यानंतर इथला देखील बघा उजवीकडचा अंक 5 पेक्षा लहान आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील बदल होणार नाही, जशास तशी संख्या येईल। अधिक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उजवीकडचा अंक 6 आहे, म्हणजेच 7 मध्ये 1 ने वाढ होईल, ही गोष्ट लक्षात ठेवायची। 10.07 च्या ऐवजी 0.8 होतील। वजा या ठिकाणी देखील पहा उजवीकडचा अंक 9 आहे, म्हणून 0च्या ऐवजी 1 येईल। ओके, 35.01। आता आपण सर्व संख्या शतांशापर्यंत ठीक केलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचे, सुरुवातीला या 3 संख्यांची बेरीज करायची आणि त्यानंतर त्या बेरजेतून ही संख्या वजा करायची। त्यासाठी आपण उभ्या पद्धतीमध्ये ती संख्या मांडून घेऊ। ओके, या ठिकाणी बघा 17.65 अधिक 8.63 अधिक 10.08, आपण यांची बेरीज करू। या ठिकाणी कोणताही अंक नाही म्हणजे 0 घ्या। बघा 5 आणि 3 8, 8 आणि 8 16ला 6, हातचा आला 1, 6 आणि 6 12, 12 आणि 1 13ला 3, हातचा आला 1, 7 आणि 1 8 होतात, 8 आणि 8 16ला 6, हातचा आला 1, 1 2 आणि हा 1 3 आणि दशांशच्या खाली दशांश, म्हणजेच या तिन्ही संख्यांची बेरीज 36.36 ही आलेली आहे। ठीक आहे, आता यामधून आपल्याला किती वजा करायचे आहेत, मग 35.01। या ठिकाणी आपण उभ्या पद्धतीमध्ये मांडून घेऊ। 35.01 वजाबाकी करा, 6तून 1 गेला 5 राहिले, 3तून 0 गेले 3 राहिले, दशांशच्या खाली दशांश द्या, 6तून 5 गेला 1 राहिले आणि 3तून 3 गेले 0 राहिले। ठीक आहे, या ठिकाणी आपलं जे उत्तर आलेलं आहे ते
1.35 आलेला आहे. ओके. जर आपल्याला उत्तर पूर्णांकामध्ये विचारलं तर या ठिकाणी आपण पूर्णांकामध्ये लिहित असताना दशांशच्या नंतरचा अंक पहा, तो 3 आहे, म्हणजेच 5 किंवा 5 पेक्षा कमी आहे. मग पूर्णांकामध्ये जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर किती येईल? 1 येईल. ठीक आहे. आणि जर दशांशमध्ये प्रश्न विचारला तर आपलं उत्तर किती असेल? 1.35. ओके. या ठिकाणी स्वाध्याय 10.2 मधील शेवटचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 275.0003 गुणिले 3.005 याची साधारण किंमत येते. या ठिकाणी आपण सुरुवातीला दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या पूर्णांकामध्ये लिहून घेऊ. पूर्णांकामध्ये लिहित असताना दशांशच्या उजवीकडील फक्त एक अंक पाहायचा, तो जर 5 किंवा 5च्या पुढे असेल तर या ठिकाणी 1 ने वाढ करायची. तो अंक 0 असल्यामुळे या ठिकाणी आपण 275ला 275 लिहिणार आहोत. गुणिले या ठिकाणी देखील दशांशच्या नंतर 0 आहे, म्हणजे आपल्याला 3 घ्यावे लागतील. आता आपल्याला 275 गुणिले 3 यांचा गुणाकार करायचा आहे. बघा या ठिकाणी गुणाकार काय येतो पहा. 3 5 15ला 5, हातचा आला 1, 3 7 21, 21 आणि 1 22ला 2, हातचे आले 2, 3 2 6, 6 आणि 2 8. ओके. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 7चं जे उत्तर आहे ते आपलं किती आलेलं आहे? 825 आलेलं आहे.